नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 डिसेंबर 2023. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाण्यामध्ये कालच्यापेक्षा कितीने घट झालेली आहे, त्याचबरोबर उजनी धरणातून सोडण्यात येणारा बोगदा, कालवा, दहेगाव उपसा सिंचन, सिनामाळा उपसा सिंचन यामध्ये कितीने घट केलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.470 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2107.03 दशलक्ष घनमीटर अर्थात 74.40 TMC. तर त्यातील उपयुक्त पाणी साठा हा केवळ 304.22 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे, म्हणजेच तो 10.74 TMC वर आलेला आहे. म्हणजे उजनी धरण TMC मध्ये उपयुक्त पाणी साठ्यामध्ये 11 TMC च्या आत त्यांनी एंट्री केलेली आहे. आणि टक्केवारीमध्ये बघितलं तर कालच्यापेक्षा जवळपास 0.45% घट झालेली आहे. काल 20.50% एवढं धरण होतं, तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरण 20.05% एवढं झालेलं आहे. म्हणजे उद्या सकाळपर्यंत उजनी धरण आपलं 20%च्या आत आलेलं असेल. तर टक्केवारी कमी होत असतानाच बाष्पीभवनाचा वेग काही दिवस वाढतोय, काही दिवस कमी होतोय. ज्या दिवशी आभाळ असेल त्या दिवशी कमी होताना दिसतोय. काल 4.80 होता, तो आज 4.58 मिलीमीटर एवढा राहिलेला आहे, म्हणजेच 20 पॉईंटनं कमी झालेला आहे. काल जरा आकाशात आभाळ असल्यामुळं सूर्यप्रकाश जरा कमी प्रमाणात असल्यामुळं बाष्पीभवनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर सध्याला उजनी धरणातून दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेक्स, सिनामाळा उपसा सिंचनमधून 315 क्युसेक्स आणि कालव्यामधून 1000 क्युसेक्सचा विसर्ग सध्याला चालू आहे. मात्र बोगद्यातून सोडण्यात येणारा विसर्गामध्ये थोडीशी घट केलेली आहे. काल तो 840 क्युसेक्सचा असणारा विसर्ग तो आज 600 क्युसेक्सवर आणलेला आहे, म्हणजे 240 क्युसेक्सनं विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. खरं तर हा सगळं विसर्ग बंद करण्याची गरज आहे, पाणी वाचवण्याची गरज आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. अधिकाऱ्याचा मनमानीपणा, राजकीय पुढाऱ्याचा दबाव, आपल्या तालुक्यात कसं पाणी जाईल, उजनी धरणाचं काय का होईना, उजनी धरणाच्या आसपासच्या जी धरणाच्या कडेला जी गावं आहेत, शेती आहेत, त्या शेतीचं कसं का होईना त्यांनी बलिदान दिलं असलं तर त्याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. खरं तर हा विचार होणं गरजेचं आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यावरच नाही तर नगर, पुणे या जिल्ह्यावरही पाणी संकट ओढवणार आहे आपल्या उजनीमुळं. कारण या उजनीचा पसारा खूप मोठा आहे. 3 जिल्ह्याला गवसणी घातलेलं उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात जास्त उपयोगाचं आहे, परंतु नगर जिल्ह्याला सुद्धा याचा फारसा उपयोग आहेच. पुणे जिल्ह्याला सुद्धा तसाच उपयोग आहे, परंतु तसं नियोजनामध्ये तसा काही होताना दिसत नाही. फक्त आमदार सांगेल ती दिशा, मग कोणत्याही तालुक्यात असो, फक्त तो सत्ताधारी असला पाहिजे. सत्तेचा अंकुश त्या हातात असला की अधिकारी पाहिजे तसं पाणी सोडतात. हे आतापर्यंतचा गेल्या 2-3 वर्षाचा अनुभव आहे. खरं तर नियोजन काटेकोरपणे होणे गरजेचं असताना असं बेफिकीरपणे उजनीचं पाणी वाया जाताना दिसतंय आणि शेतकऱ्याच्या हातात काही राहिलेलं नाही. शेतकरी फक्त पाहत बसतोय आणि त्यांनी खरं तर आंदोलन उभा केले पाहिजे. ह्या अधिकाऱ्यांना अडवलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे आणि पुढाऱ्याला सुद्धा जाब विचारण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.